तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमध्ये बैठक होणार आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होईल अशी माहिती समोर येते आहे। दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये आज रात्री 9 वाजता ही बैठक होणार आहे। बैठकीमध्ये पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे। पालिका निवडणुकांमध्ये जागा वाटपासंदर्भात सोबतच कोणत्या मुद्द्यांवर कोणती महानगरपालिका लढायची अशा विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती समोर येते आहे। दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये रात्री 9 वाजता ही बैठक होईल। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये आज रात्री 9 वाजता ही बैठक होईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, दोन नेत्यांमध्ये बैठक होती आहे, भाजपा शिवसेनेमध्ये ही बैठक होती आहे। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेला असतील? नक्कीच जगदीश, आपण या ठिकाणी बघितलं हिवाळी अधिवेशन सुरू आणि हिवाळी अधिवेशनमध्ये महत्त्वाची बैठक आज दोन नेत्यांमध्ये पार पडणार आहे। ती म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही बैठक पार पडणार आहे। आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं येणारी महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा देखील केली जाणार आहे। आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि ठाणे आणि इतर महानगरपालिका संदर्भात भाजप आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गट हे एकत्र लढण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई या संदर्भामध्ये देखील कशा प्रकारे लढायचं या संदर्भात देखील या बैठकीमध्ये म्हणजे महत्त्वाची चर्चा ही केली जाणार आहे। कारण की आपण बघितलं काल रवींद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतलेली होती आणि त्यांच्यामध्ये चर्चा देखील या संदर्भात झालेली होती। आणि आपण बघितलं या ठिकाणी भाजप असो आणि शिवसेना एकनाथ शिंदेगड यामध्ये मोठा वाद हा निर्माण झालेला होता। काही दिवसांपासून देखील आपण बघितलं हा वाद निर्माण झालेला होता आणि तो वाद देखील या ठिकाणी मिटण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण बघितली महत्त्वाची बैठक ही ठिकाणी मांडली जाते, कारण की आगामी पालिका निवडणुकीमध्ये देखील महायुतीचा झेंडा हा फडकला पाहिजे आणि यासाठी विरोधकांना देखील महत्त्वाची टक्कर पूर्ण द्यायची आहे। त्यासाठी ही महत्त्वाची बैठक आज पार पडणार आणि या बैठकीमधून काय या ठिकाणी कशा प्रकारे लढले जाते हे देखील समोर येणार आहे। जगदीश, मात्र मनोज, मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीला सोबत घेण्यावरून अनेक वाद आहेत। नवाब मलिक हे व्यक्तिमत्व वादग्रस्त ठरतंय। अशा काही वादग्रस्त विषयांवर या बैठकीत चर्चा होईल? नक्कीच जगदीश, या बैठकीमध्ये महत्त्वाची ही चर्चा केली जाते। त्यामध्ये नवाब मलिक यांच्या देखील वाद हा समोर येत आणि त्यामध्ये आता नवाब मलिक आपण बघितलं या ठिकाणी भाजप लढण्यास नकार देत आणि त्यामध्ये आता कशा प्रकारे या दोन नेत्यांमध्ये देखील चर्चा होते। कारण की आपण या अगोदर बघितलं तर पक्ष एकमेकांचे नेते हे आपल्या पक्षामध्ये घेत असताना हा मोठा वाद हा समोर आलेला होता आणि त्या वादामुळे मोठी ठिणगी ही महायुतीमध्ये पडलेली होती। आणि त्यानंतर आता हा वाद मिटण्याची कुठेतरी शक्यता येत आहे आणि त्यामध्ये काही महिन्यांवरती आता महानगरपालिकेची निवडणुकी आपण बघितलं तर लागणार आहे आणि त्याच्या तारखा देखील आपल्याला समोर येतील। पण आपण या ठिकाणी बघितलं जो वाद आहे तो मिटवला पाहिजे, यासाठी आपण प्रमुख दोन नेत्यांची बैठक ही पार पडणार आहे आज। आणि या बैठकीमधून काय निष्कर्ष निघतो, कशा प्रकारे लढत लढायची आहे, ठाणे असेल मुंबई असेल इतर महानगरपालिका असो यामध्ये एकत्र लढायचं की कशा प्रकारे हे देखील। मात्र मनोज, या बैठकीला केवळ भाजप आणि शिवसेनाच आहे, महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात ही बैठक होणार आहे। मात्र राष्ट्रवादीचा कुठलाही नेता या बैठकीला नाहीये, यावर राष्ट्रवादीकडून काही भूमिका समोर आली का त्यांची? नक्कीच जगदीश, यामध्ये राष्ट्रवादीचा कोणी नेता नसणार आहे, कारण की ही महत्त्वाची लढत म्हणजे आपण बघितलं या ठिकाणी जो वाद निर्माण झालेला होता तो निर्माण झाला होता एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये, जो एकमेकांचे नेते हे पक्षामध्ये घेत असल्यामध्ये मोठा हा वाद निर्माण झालेला होता। आणि या वादामुळे मोठी आपण बघितलं दरी ही निर्माण झाली होती महायुतीमध्ये। ती दरी कुठेतरी आपण बघितलं मिटवायची आणि त्याच्या दरीचा फायदा देखील कुठेतरी आपण बघितलं महाविकास आघाडीला देखील झाला असा। आणि त्यामुळे ही महत्त्वाची बैठक मांडली जाते, कारण की रवींद्र चव्हाण यांच्यावरती सातत्याने एकनाथ शिंदे गटाकडून आपण बघितलं टीका केली जात होती आणि त्यावरती आपण बघितलं सातत्याने ही टीका केली जात होती आणि त्यावरती महत्त्वाची बैठक पार करतात। आणि त्या बैठकीला आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय देखील होतात, कशा प्रकारे लढत ही लढायची आणि किती कशा पद्धतीने जायचं सामोर हे देखील या बैठकीमध्ये समोर येणार आहे। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल।